नमस्कार, मी विठ्ठल भाडमुके. न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्हच्या महाराष्ट्र कट्टा या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक जितेंद्र भावे आहेत. जितेंद्र भावेंना या कार्यक्रमात निमंत्रित करण्याचं एकच कारण आहे की गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही बघतायत की जितेंद्र भावे नावाचं भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या मनात एक वादळ घुंगावतंय आणि हे वादळ खऱ्या अर्थाने एक विकासाचं वादळ आहे. त्यांचा संघर्ष सुरू आहे. त्यांचा फक्त एकच ध्येय आहे की भ्रष्टाचार हा थांबला पाहिजे. प्रत्येक विभागात आपण बघतोय की भ्रष्टाचार हा वाढत चाललाय आणि याच संदर्भात आज महाराष्ट्र कट्ट्यावर त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. भावे सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी पहिला प्रश्न असा करतो, एकटे जितेंद्र भावे कधीपर्यंत लढणार? एकटे जितेंद्र भावे तोपर्यंत लढणार जोपर्यंत हा समाज निद्रिस्त आहे, पण ते जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत मी चालतच राहणार. पण काय वाटतंय सर की तुम्ही काम करतायत, अगदी ग्राउंड लेवलवर तुम्ही काम करतायत, आपण बघतोय अनेक भ्रष्टाचाराच्या केसेस तुम्ही बाहेर काढल्या, याला चाप का बसत नाही नेमका? सरकारच चोर आहे. सरकार जे चालवतायत ते 288 हे विधान सभेतले आणि 78 आपले विधान परिषदेतले यांचाच पाठिंबा आहे या सगळ्या लोकांना. आपण बघत असाल गेल्या 4-6 वर्षापासून रस्त्यावर उभं राहून शासनाची माणसं, मग ते पोलीस असो, ट्रॅफिक पोलीस असो, महसूल खात्यातले लोक असो, कोणालाही कुठेही अडवून मोठ्या प्रमाणावर वसुली करतायत. हे झालं शासनाच्या खात्यांच्या बाबतीत मी बोलतो. अजून अनेक खाती आहेत की ते अशा पद्धतीने वसुली करतात शासनाची. पण शासन जे नाहीये, खाजगी लोक आहेत. खाजगी लोक सुद्धा रस्त्यावर उभं राहून जनतेला अडवून मोठ्या प्रमाणावर लूट करत आहेत. आता अशी लूट करण्याचे कायद्याने कोणतेच अधिकार नाही. मला अभिमान आहे की माझं राष्ट्र हे संविधानानं चालणारं राष्ट्र आहे. माझ्या राज्यातही कायद्याचं राज्य आहे माझं, आणि या कायद्याच्या अन्वये तुम्हाला रस्त्यामध्ये कोणालाही अडवून कोणत्याही प्रकारच्या वसुल्या कायद्याचा धाक राहिला नाहीच राहिला ना. कायदाच सांगतोय अशा पद्धतीनं तुम्ही लोकांना नडा आणि पैसे काढा. आणि त्याच्याचमुळे आता अँटी करप्शन लॉ जो आहे 2018 मध्ये जो विकलांग करण्यात आला, आता त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे मोठ्या लोकांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. IAS आणि IPS लॉबीनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रकारे हस्तक्षेप केला आणि तो अँटी करप्शन लॉ जो आहे तो आपला विकलांग झाला. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यांवर सुद्धा त्याचा पाहिजे तसा वचक राहिला नाही. आणि मग सर थोडं थांबवतो मी. एकीकडे असं म्हटलं जातं अँटी करप्शन विभागाकडून की आम्ही कारवाई करतोय, मात्र ती कारवाई तडीच जात नाही. आपण बघतोय की नाशिक मधल्याच अनेक घटना आहेत की अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झाली, काही दिवसातच ते बाहेर आलेत, पुन्हा रुजू झालेत. काय कारवाई झाली पाहिजे की तेव्हा यांना अधिकाऱ्यांना चाप बसेल? यांची बडतर्फी झाली पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे यांना आहे ना, सगळ्यांना जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावणं जरुरी आहे. आणि काही प्रसंगात जर त्यांनी राष्ट्राला धक्का पोहोचेल अशा प्रकारचा भ्रष्टाचार करत पैसे लुटले असतील तर त्यांना प्रसंगी फाशीची शिक्षा होणं जरुरी आहे. आणि हे कायद्याच्या अन्वये झालं पाहिजे. मी असं नाही म्हणत तुम्हाला की डायरेक्ट त्या अनेक ठिकाणी अनेक कंट्रीजमध्ये डायरेक्ट फाशी देऊन टाकतात, तसं नाही अपेक्षित मला. मी एवढा क्रूर नाही. पण कायद्यानं, जसं आपण कसाबला सुद्धा कायद्यानं 10 वर्ष सांभाळला आणि मग फाशी दिला, तशा पद्धतीने या सरकारी नोकरांना आहे ना फाशी होणं गरजेचं आहे, जन्मठेप होणं गरजेचं आहे. 15-15, 20-20 वर्षाच्या किरकोळ भ्रष्टाचारामध्ये सजा होणं जरुरी आहे. आणि मुख्य म्हणजे कायदा राबवणारे हात मातीचे नसावे, ते हात काळे झालेले नसावे. हे खूप महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत पारदर्शक, प्रामाणिक आणि थेट काम करणारे, वाईटपणा घेऊन काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी या देशामध्ये जन्माला येत नाही तोपर्यंत हे नियंत्रणात येणं शक्य नाही. पण मी निराशावादी नाहीये. असं जरी असलं तरीही लढा दिल्यानं बऱ्याच गोष्टी नियंत्रणात येतात. इथं आता 200च्या वर अँटी करप्शनच्या केसेस झाल्या. पण तुम्ही म्हणाल की हे लोक रुजू होतात, पण त्यांना जो काही तो छळ चालू असतो ना याचा, अँटी करप्शन म्हणजे कर्करोग आहे, या लोकांना कॅन्सर येतो, तो एकदा लागतो, त्याच्यामध्ये ते चिंतेत राहतात. पण सर तरी पण केसेस वाढतानाच दिसत आहेत ना आपल्याला. असं वाटत नाही की कुठेतरी चाप बसलाय? म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली, एखाद्या
क्षेत्रातलं घेऊ, आपण महसूल विभागातलं घेऊ. महसूल विभागातल्या अधिकाऱ्यावर जर एखाद्यावर कारवाई झाली तर दुसरा अधिकारी ते करायला धजावणार नाही, असं पण असं दिसत नाही ना आपल्याला. ते होतच. उलट त्या खुर्चीचा आता बाजार चालू आहे आपल्याकडे. नाशिक तहसीलदाराच्या खुर्चीचा आम्ही ऐकतोय की 2-2 कोटीपर्यंत रेट गेलाय. काय सांगायचं, आरटीओच्या ज्या बदल्या होत आहेत, बढत्या होत आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या खुर्चीचा रेट ठरतो. आणि दुसऱ्या बाजूला प्रतिष्ठा मिळते भ्रष्टाचाराला. आता एखाद्या भ्रष्टाचारी माणसाचा मुलगा लग्नाचा आहे आणि त्याला फार फार तर जेमतेम 25,000 पगार आहे, तर त्याला खूप छान नोकरी करणारी मुलगी मिळते हो. कारण त्याच्या बापाने या देशाला लुटून भरपूर प्रॉपर्टी कमवून ठेवलेली असते. आणि अशा लोकांना मुलगी मिळणार नाही याची सुद्धा खात्री मिळायला पाहिजे, तर तो भ्रष्टाचार कुठेतरी कमी होईल. म्हणून आम्ही आमच्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये लिहितो की या भ्रष्टाचाऱ्यांना देशद्रोही जाहीर करा. आणि आपल्या पक्षाचं निर्भय महाराष्ट्र पार्टीचं घोषवाक्य आहे, कामचुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. तर यांना देशद्रोही म्हणायला शिका. आपला सख्खा भाऊ जरी कामचुकारी करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, तर त्याला तुम्ही भ्रष्टाचारी म्हणण्याबरोबर त्याला देशद्रोही म्हणणं गरजेचं आहे. त्याला आपल्या पाहुण्यांमधून, मित्रमंडळांमधून त्याला उठवणं गरजेचं आहे, त्याला वाळीत टाकणं गरजेचं आहे आणि त्याला देशद्रोही संबोधणं गरजेचं आहे. आणि आपल्याला सांगता आलं पाहिजे आमचे नातेवाईक देशद्रोही आहेत, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर माया गोळा करून ठेवली. हे ज्या वेळेला पब्लिक मधून व्हायला सुरुवात होईल ना, तर त्यावेळेला हा 2008 नातेवाईक कुठेतरी पाठिंबा देताना दिसतात. म्हणजे मुलगी मिळते तिथंच सगळं झालं ना. आता एका तहसीलदार मुलाच्या बैठकीला मला बोलवण्यात आलं होतं, जेव्हा मी त्यांना नाकारलं होतं की या बैठकीला मला बोलवू नका. 1 कोटी रुपयाचा हुंडा मिळाला तहसीलदार पदाच्या मुलाला. आणि तिथे सासऱ्यांनी काय सांगितलं, 1 कोटी द्यायला मला अजिबात लाज वाटत नाही, मी देणार, पण तुम्ही अँटी करप्शन मध्ये जर ट्रॅप झाले तर सुटून येण्याची ताकद किंवा पात्रता किंवा क्षमता किंवा अवकात तुमची आहे का. हे बैठकीत विचारलेलं, मुलीच्या वडिलांनी विचारलेलं वाक्य आहे सर. आणि त्यावेळेला तो तहसीलदार त्याचे नातेवाईक म्हणतात हो हो आपली लॉबी आहे सगळी, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कुठं चाललं सगळं उघड उघड. कुठं चाललंय, अधपतन आहे. पण तरी सुद्धा मी खूप पॉझिटिव्ह आहे, मी खूप सकारात्मक आहे. मला जनतेला ज्या वेळेला जाग येणार आहे ना, त्यावेळेला जनता ज्या वेळेला यांना देशद्रोही म्हणायला लागेल, सख्या आपल्या नातेवाईकांना ज्यावेळेला देशद्रोही म्हणायला लागेल, त्या दिवशी हे सगळं थांबलेलं असेल, तुम्हाला सांगतो. आणि या लोकांशी नातंही मेंटेन करायचं नाही, यांना वाळीतही टाकायचं, यांच्या घरी जायचं नाही, यांना आपल्या घरी येऊ द्यायचं नाही, यांच्या मुलांचे लग्न होऊ द्यायचे नाही. आणि यांना सातत्यानं देशद्रोही म्हणून संबोधलं ना आणि यांना वाळीत टाकलं ना, तर हे नियंत्रणात येईल. मग तिथे कायदा मात्र निष्प्रभ ठरेल, जनता मात्र त्याला वाळीत टाकेल. अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस नियंत्रणात येईल सगळं. तुम्ही आरटीओ विभागाचं मोठं प्रकरण बाहेर काढलं, त्यात तुमचे फेसबुक लाईव्ह देखील आम्ही बघितले. पण त्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही जे काही पोलिसांना कारवाई करण्यासंदर्भात सांगत होते, ते सांगत होते पुरावे नाही आहेत आमच्याकडे. असे कोणते पुरावे भेटल्यानंतर आपण बघतोय की मी पुन्हा एकदा जातो की अँटी करप्शन विभागाकडून असं सांगितलं जातंय रंगे हात पकडलंय. रंगे हात पकडणे याचा अर्थ आपण ती जी काही कॅश असेल ती समोरासमोर अधिकाऱ्याच्या समोर पकडली म्हणजे रंगे हात पकडले. मग नेमका पुरावा कोणता हवा की जेव्हा त्याच्यावर कारवाई केली जाईल. पुन्हा आपण त्याच्यावरच येऊ की तुम्ही उल्लेख जर केला धोंडमाळ पेठ तालुका, पेठ शहरापासून अलीकडे 2-3 किलोमीटरवर नाशिकच्या आरटीओची एक बेकायदा चेकपोस्ट आहे आरटीओची. आणि तिच्यावर आम्ही धाड घातली होती. तिचं दिवसाचं 10 लाखापासून तर 25 लाखापर्यंतचं कलेक्शन आहे. आणि ते आम्ही धडधडीत डोळ्यासमोर कॅमेऱ्यासमोर लगातार 3 तास पकडत होतो आणि एकाही नोटेची पावती मिळत नाही. त्याच्यावर आम्ही खूप भांडण्याचा प्रयत्न केला, पण तिथे नाशिक तालुक्याच्या आहिरराव मॅडम आलेल्या होत्या, PI नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या. त्यांनी हतबलता इतकी मोठ्या प्रमाणावर दाखवली. आता कालचा पण किस्सा आहे, आम्ही बजाज फायनान्सवर रेड केलेली आहे. लोकांना शिव्या देतात, आई बहिणीवरनं लोकांना दमदाट्या करतात. आणि ती लाईव्ह तक्रार आम्ही बजाजच्या दारामध्ये केलेली आहे. तिथे पण गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस आलेले, हातबल पोलीस सापडले आम्हाला. तर पोलिसांना सुद्धा हातबल करणं हे सरकारनेच केलेलं कुकृत्य आहे. सरकारचाच नीचपणा आहे हा. आणि त्याच्यामुळेच हे होत आहे. आता रेड हँड पकडून सुद्धा पोलीस कारवाई का करत नाही, तर पोलीस आम्हाला आहे ना टेक्निकली आहे ना असं व्यवस्थित उघड करून सांगतात की आता आरटीओचे जे काही हा पैशाचा जो प्रॉब्लेम आहे याची तक्रार तुम्ही आरटीओच्याच अधिकाऱ्यांना करायला म्हणजे उत्तर आरटीओच्याच अधिकाऱ्यांना करायला पाहिजे किंवा अँटी करप्शनचेच लोक इथं आणायला पाहिजे.
तरच आम्ही काहीतरी कारवाई करू शकतो. मग मी त्यांना म्हटलं इथं मोठ्या प्रमाणावर कॅश आहे. आता त्या दिवशी पोत्याने कॅश पाहिली आम्ही तिथं, तर त्यांना मी म्हटलं इथं मोठ्या प्रमाणावर कॅश आहे, तर ती कॅश आणि पावती पुस्तक, इथं जे काही पावती पुस्तक आहे ते आणि कॅश अवैधरित्या वसुली केली जाते. हो, आणि पावती न देताना काही टॅक्स वगैरे काही नाही दिली जात नाही तिथे. आणि एक नाही, हे बघा 6 चाकी गाडीला 50 रुपये एंट्री आहे, नंतर 10 चाकी गाडीला तिथं 200 रुपये एंट्री आहे, 12 चाकी गाडीला 400 रुपये एंट्री आहे, 14 चाकी गाडीला 700 रुपये एंट्री आहे, 16 चाकी आणि त्याच्या पुढच्या गाड्यांना 1700 रुपये ते 1800 रुपये एंट्री, जे बिना पैशाचे गोळा होतात, हे बिना पावतीचे पैसे गोळा होतात ते. आणि ते सिद्ध करून दिलं. काल बजाजवाल्यांना पकडा म्हटलं, ज्या मुलांनी त्या कुटुंबाला खूप शिव्या दिलेल्या होत्या, दमदाट्या केलेल्या होत्या, ते 8-10 पोरं बजाजच्या ऑफिसमध्ये लपून बसलेले होते. आणि आपले गंगापूर पोलीस स्टेशनचे 9 पोलीस आलेले होते, एक मोठी व्हॅन आलेली होती. माझ्या देशाचा पगार, माझ्या देशाचा पैसा यांच्यावर खर्च होतो आणि 9 पोलीस येऊन त्या 3-8 पोरांना, बाकीचे 50-8 पोरं बसलेले होते तिथं, त्यांच्यातनं त्या 3 मुलांना घेऊन जाऊ नाही शकले ते. आणि गेल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला, गंगापूर पोलीस स्टेशनला 3 तास बसवून ठेवण्यात आलं तक्रारदाराला, आणि 3 तास गेला, त्या एक एनसी नोंदवली फक्त. सर, जसे तुम्ही म्हटले का तक्रारदाराला 3 तास बसून ठेवलं, बऱ्याच वेळा काय होतं की अनेक गोष्टींच्या तक्रारी देण्यासाठी सामान्य माणसं पुढे का जात नाही, तर त्यांना छळलं जातं. म्हणजे ती भाषा आपण वापरूयात की छळलं जातं, त्यांची तक्रार ऐकून घेण्याची मनस्थिती ही पोलिसांची नसते. तक्रारदारच आरोपी असल्याच्या आविर्भावात तिथं बसलेला असतो बिचारा. आता 3 तास कोणाला सजा झाली? नवरा बायकोन त्यांचे 2 मुलं गंगापूर पोलीस स्टेशनला बसलेले होते 3 तास. आणि दाखल करून काय केलं? समज देणारे म्हणे आम्ही 149ची आणि काहीतरी 503 का 504 कोणता तरी गुन्हा दाखल केलेला, एकदम नॉर्मल गुन्हे दाखल केलेले त्यांच्यावर. पण मला त्याच्यामध्ये फायदा काय होतो मी ते सांगतो. जर बजाजचे कपडे असे भर रस्त्यात काढले, भर बाजारात जर काढले ना, तर लोक ते लोन घेणं आहे ना ते थांबवतात. आता अँटी करप्शनचा एक माणूस ट्रॅप जर झाला ना, तर तिथं किमान 1-2 महिने ना कोणाचे पण पैसे न घेता कामं चालू राहतात. ते लोक दबावाखाली राहतात, तेवढा का होईना फायदा होतो. आणि त्या माणसाला ज्या वेळेला मी बदनाम करतो, आम्ही सोशल मीडियावर त्या माणसाच्या कपाळावर लिहितो मी देशद्रोही, त्याच्या छातीवर लिहितो मी भ्रष्टाचारी, त्याच्या पोटावर लिहितो मी लाचखोर, आणि हे ज्या वेळेला आम्ही प्रसिद्ध करतो ना, तर त्यावेळेला त्याचे नातेवाईक आहे ना खूप मोठ्या प्रमाणावर आहे ना त्याच्याकडून तोंड फिरवून घेतात, आणि त्याचा हळूहळू असर होत जातो, आणि त्याच्यातनं या देशाचं कुठंतरी नागरिकांचं भलं होईल. त्यामुळे हे थांबवणं शक्य नाही. आणि याला आहे ना खूप मोठी अशी पार्श्वभूमी आहे की अशा पद्धतीनं लढणारे लोक काही दिवसांनी कॉम्प्रोमाइज करून खाली बसले. आता मी अण्णा हजारेंच्या आंदोलनामधूनच जन्माला आलेला अँटी करप्शनच्या विरोधात काम करणारा कार्यकर्ता आहे. तर ती मोहीम थोडीशी थंडावल्यासारखं वाटलं. आम्ही केजरीवालांकडे गेलो. केजरीवालांच्या इथं तर मला एका मीडिया हाऊसच्या मालकाला त्याच्या पोराला 4-4 वर्षाची सजा झाली म्हणून त्याच्यावर मी 10 मिनिटाचं लाईव्ह केलं, म्हणून मला आम आदमी पार्टीचं टाकलं. तर हे सगळं होत असताना पण मग सर मी असं म्हणतोय की आम आदमी पार्टीकडे एक स्वच्छ पार्टी म्हणून बघितलं जात होतं. आता तुम्ही उल्लेख केला म्हणून त्या विषयावर येतोय की एक स्वच्छ पार्टी म्हणून त्या पार्टीकडे बघितलं जात होतं. पण मात्र जेव्हा आपलाच पदाधिकारी एखाद्या भ्रष्टाचारावर बोलतो आणि त्याच पदाधिकाऱ्याला आपण बाहेर काढणं पार्टीतून, कुठेतरी ती पार्टी आता समर्थन करते भ्रष्टाचाराचं? कुठेतरी नाही, खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसतंय मला. कारण इथं जो काही महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचं जे मोठ्या प्रमाणावर काम सुरू होतं, ते काम थांबण्यामागचं कारणच असं आहे की त्या ज्या गुजरातच्या माणसाला इथं पाठवलं, तर ते सगळं महाराष्ट्र उद्ध्वस्त करायलाच पाठवलं. नाशिकमध्ये जे घडलं ते प्रत्येक जिल्ह्याला घडलं. जो भावेसारखं काम करत होता त्या प्रत्येकाला मारण्यात आलेले, पूर्ण नेस्तनाबूत करण्यात आलं काम. त्यामुळे म्हणायला चान्सच आहे. पण भावेंच्या बाबतीत तसं का होऊ शकणार नाहीये? कारण आम्ही शहादत स्वीकारलेली माणसं आहे, आम्ही शहीदी स्वीकारलेली माणसं आहे, हौतात्म्य पत्करलेला माणूस मी बोलतोय. आणि मी ज्या पद्धतीनं नडतोय, आता काल मी बजाजच्या लोकांना नडलोय ना, तर त्या मुलांचा आडदाटपणा, त्यांची सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी, याच्यावरनं सगळ्या नाशिकला एक चिंता लागली की तुम्ही कुठेही हात घालता म्हणे, कुठेही हात घालता. म्हणून मी त्यांना म्हटलं कुठेही हात नाही घालत आहे. हौतात्म्य ज्यांनी पत्करलं, जे मरणाला घाबरत नाही, जे सत्य बोलण्यासाठीच हिंमत करणारी माणसं आहेत, त्यांना या सगळ्या 300-400 लोकांनी काय होत नाही. सर, तुमच्या टोपीवर नाव आहे जनता मालक आहे.
पण ही जनता मालक आहे, ही कुठेतरी हेच वाक्य जनता विसरली असं वाटतं. जनता हे वाक्य पण विसरली आणि जनता भ्रष्टाचाराला पूरक असं काम करण्यासाठी पुढे ज्या वेळेला येते ना आणि अशी अस्थिर होते ती किंवा आतताईपणा करते की माझं काम पटकन झालं पाहिजे, पटकन झालं पाहिजे, पटकन झालं पाहिजे, त्याच्यासाठी ते पटकन नोट सरकून देतात. त्यामुळे जनतेमधला जो भ्रष्टाचार आहे ना त्याच्यामुळे सुद्धा हे भ्रष्टाचारी बनवलेले आहेत ते, नाही तर असं झालं नसतं. तर हा एकंदरीतच समाजाचंच प्रतिबिंब आहे. समाजाला चोऱ्या भ्रष्टाचार बऱ्यापैकी हवंय आणि ते कोणाला हवंय? ज्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पैशाचा हव्यास आहे, आसक्ती आहे, लालसा आहे, त्या लोकांच्या मुळेच हे सगळं डिस्टर्ब होतं. पण अशा पद्धतीनं मला आज एक मागणी करायची आहे न्यूज महाराष्ट्र 24ला की जसं अँटी करप्शन मध्ये सांगितलं गेलंय ना, देणारा आणि घेणारा दोघही दोषी आहे. तर एखाद्या वेळेला आहे ना एखाद्या देणाऱ्यावर सुद्धा कारवाई घ्यायचंय. सिन्नरची केस आहे, 20 लाख रुपये घेताना रणजित पाटील नावाचा सहाय्यक निबंधक का काहीतरी पोस्टवरचा अधिकारी पकडला गेला 20 लाख रुपये घेताना. तर 20 लाख देणारा कोण होता माहिती का? 20 लाख देणारा खाजगी सावकार, त्याचा सावकारीचा रेट 20% होता महिना. ज्यांनी आतापर्यंत 200 एकर सिन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गिळलेल्या आहेत, अशा माणसांनी ते 20 लाख त्या रणजित पाटलाला खायला घातलेले. तर त्या केसमध्ये मात्र तो देणारा जो आहे ना त्याच्यावरही केस होणं खूप जरुरी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. तर हे पण बदल होत म्हणजे काम कुठेतरी लवकर व्हावं म्हणून या इच्छापोटी लोक हे करतात, मात्र हे थांबवलं पाहिजे. नाही, थोडस त्या केसमध्येच बोलेल मी की ज्या निबंधकाला या खाजगी सावकारावर हे करायचं होतं, ऍक्शन घ्यायची होती आणि त्याची सावकारी कायमची बंद करून त्याला तुरुंगात डांबायचं होतं, तर ही ऍक्शन घेऊ नये म्हणून रणजित पाटलांनी 20 लाख रुपये खायला घातलेले आणि त्याच्याकडे 200-250 एकर जमिनी आहेत सिन्नर तालुक्यातल्या लोकांच्या गिळलेल्या आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणावर व्याज वसुली करतो. ते जर भांड फुटलं असतं आणि अँटी करप्शन वाल्यांनी जर त्याची चौकशी लावली असती तर ते खूप चांगलं प्रकरण मोठी कहाणी बाहेर आली असती. ते होणं गरजेचं, ते आपण करत राहणार. सर, आपण आम आदमी सोडून आम आदमी पार्टीला आपण सोडचिठ्ठी दिली, नंतर आता निर्भय महाराष्ट्र पार्टी आपण स्थापन केली. दिवसाची झाली पार्टी आपली फक्त. अरे वा, चांगलं. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आज 21 तारीख, शुभेच्छा. 21 तारीख बरोबर 121 दिवसांची पार्टी झाली आज. आमच्या शुभेच्छा आहेत. आपल्या या पार्टीचं व्हिजन काय असणार आहे महत्वाचं? म्हणजे पार्टीला सगळा स्वच्छ कारभार हवा आहे. जी बिघडलेली व्यवस्था जी आहे ती तिला नीट करायची आहे. युवकांना रोजगार खूप अपेक्षित आहे मला, की युवकांना रोजगार न राहिल्यामुळे ना युवक खूप काय म्हणतो आपण अस्वस्थ झालेले. सर, तुम्ही जे बोलले ना की जे तरुण आहेत, तरुण अस्वस्थ झालेले आहेत, नोकऱ्या नाहीत. आता आपण अधिवेशन झालं बघितलं, या अधिवेशनात देखील अशी ठोस काही भूमिका बघायला मिळाली नाही आपल्याला. परत एकदा सांगितले, समाजाचंच प्रतिबिंब आहे. समाजच असा उथळ 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 वागायला लागलाय आणि खूप त्याला पटकन सगळं हवंय. तर त्याच प्रतिबिंब म्हणजे ते 288 लोक आहे ना. हे काय आफ्रिकेतनं आलेले नाही, अमेरिकेतनं आलेले नाही, हे पण भारतीय बांधव आहेत आपले. फक्त त्यांची थोडीशी मती भ्रष्ट झालेली आहे. तर ते ठिकाणावर आणणं म्हणजेच काय, व्यवस्था परिवर्तन करणं गरजेचं आहे. व्यवस्था बदलणं जरुरी आहे आणि या व्यवस्थेचा सेटअप चांगल्या पद्धतीने लावणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी खूप नितळ हृदयाची, पारदर्शक आणि राष्ट्रावर निस्सीम प्रेम करणारी माणसं जी आहेत ना त्यांना पुढे यावं लागेल. माझा तो सुद्धा प्रयत्न आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचा, की चांगल्या चांगल्या लोकांनी रस्त्यावर या आणि रस्त्यावर आले म्हणून तुम्ही नोकरी, धंदा, घर, दार हे सोडून रस्त्यावर याल प्रत्यक्षात ऍक्च्युअली, तर तुमचं ते आपण म्हणतो ना मी रस्त्यावर आलो, तर रस्त्यावर आलात तरी चालेल. जिथं आम्ही स्वतःचा जीव द्यायला तयार झालेलो आहे, तर तुम्ही काही लोक रस्त्यावर जरी आले ना कायमचे तरी चांगलं आहे. पण राष्ट्राला नियंत्रणात आणण्यासाठी, व्यवस्था परिवर्तनासाठी हा जनसैलाबच रस्त्यावर आला तरच त्याचं उत्तर निघेल, अन्यथा उत्तर निघणार नाही. आपला व्हिजनचा प्रश्न पूर्ण करा. तुमच्या विजन सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्था परिवर्तनासाठीच ही लढाई आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर आपण जे काम स्वीकारलेले आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे बेरोजगारीवर खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला काम करायचंय. वीज, पाणी, हे सगळी महागाई, बेरोजगारी हे समस्या सारख्या त्यात जरी वाटत असल्या ना तर
त्याचा आता किचकटपणा इतका वाढून गेलेला आहे, इतका विचका झालेला आहे त्याच्यामध्ये, तर ते सगळं रुळावर आणणं खूप जरुरी आहे. आणि मूळ ऑनेस्टीसाठी काम होणं गरजेचं आहे, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी काम होणं जरुरी आहे, आणि लोकांमधला विवेक जागा करण्यासाठी 100% संविधान लागू होणं गरजेचं आहे. आता संविधानामध्ये खूप काही प्रमाणामध्ये आक्षेप घेतले जातात, हे आणि असं म्हटलं जातं की संविधान धोक्यात आहे. तर ते त्याच्यावरचं ते धोका जो आहे ना, तो टळणं गरजेचं आहे. तर हेच विजन आहे आमचं, की संविधानानं हे राज्य चाललं पाहिजे, हे राष्ट्र चाललं पाहिजे, आणि जे काही बदलायचं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलंय तुम्हाला. तर तुम्ही काय करता माहिती का, हे करून राहिले, भाऊ करून राहिले. ज्या गोष्टी नाही पटत आहे ना, आता राष्ट्राला साजेशा नाही वाटत आहेत ना, तर त्या त्यांनी तुम्हाला लोकसभेमध्ये बहुमताच्या जोरावर जे बदलायचं आहे, गरजेचं आहे, ते बदलायला सांगितलेलं आहे ना. पण संविधानाचा मूळ ढाचा जो आहे, तर त्याला कधी नख लागलं गेलं नाही पाहिजे, आणि त्याच्यावर काम चाललं पाहिजे, आणि कृतीशील वागलं पाहिजे. बोलथट पुतळे पथापथावरही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांज बोड वेगा उदका. सगळ्या महामानवांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे, त्यांनी जे कृतीशील जीवन जगलेलं आहे, आणि देशाला चांगल्या वळणावर आणण्यासाठी जे काही योगदान दिलेले, जो त्याग केलेला आहे, जी तपश्चर्या केलेली, जे समर्पण दिलेलं आहे, तर त्यांनी जे सांगितलेलं आहे ना, तर त्यांचा मार्ग अनुसरणं गरजेचं आहे. कृतीशील बदल हे पण निर्भय महाराष्ट्र पार्टीचं विजन आहे, की आपल्याकडे तुझं आहे, तुझं पाशी, तरीही तू तुझी जागा चुकलाशी. सगळं आहे ना आपल्याकडे, पण आपण त्याच्यावर अंमल करत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय म्हणतो, पण छत्रपतींसारखं जगण्याचा प्रयत्न करतो का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे म्हणतो, मग संविधानाप्रमाणे सकाळपासनं जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण तरी पाहून संविधानाच्या सांगितल्याप्रमाणे कृतीशील जीवन जगण्याचा, कृतीशील दिवस घालवण्याचा एक तरी प्रयत्न केला. जयंती पुण्यतिथीलाच आपण गोडवे गातो. नुसत्या जयंत्या करणार तुम्ही, नंतर आमच्या पुतळ्याला हे झालं, आमच्या पुतळ्याला ते झालं, आणि जात पात, धर्म, पंथ, रंग, लिंग, भाषा, प्रांत, गरीब श्रीमंत हे कुठलेही भेद न पाळणारी आपली पार्टी आहे. प्रत्येक 140 कोटी जनतेला याच्यामध्ये सहभागी होऊन काम करण्याची संधी आहे. कोण कोणत्या आडनावाचा, कोण कोणत्या जातीचा हे शोधण्यात आम्हाला काहीच इंटरेस्ट नाहीये. ज्याच्याजवळ जी क्षमता आहे ती क्षमता त्यांनी या देशाच्या उत्थानासाठी लावायची, आणि त्याच्यातनं या राष्ट्राचा उद्धार होण्यासाठी काम करायचंय. सर, धन्यवाद, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. आपल्यासोबत जितेंद्र भावे होते. जितेंद्र भावेंनी जे विचार स्पष्ट केलेले आहेत हे खूप महत्वाचे आहेत. आपण बघतोय की सध्या जो भ्रष्टाचार फोफावतोय त्याला आपण देखील कारणीभूत आहोत, आणि हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. तसा दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितला की आता आपण जे महापुरुष आहेत त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो, मात्र त्यांचे विचार कृतीशील मार्गाने ते आपल्यात उतरवत नाही, आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला धोका उद्भवत असतो. सर, पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा नवीन पाहुण्यांसोबत भेटूयात. तोपर्यंत पाहत राहा News 24 महाराष्ट्र लाईव्ह.